हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अकॅडमी नागपूर. सो आपण आज बघणार आहे असा इम्पॉर्टंट टॉपिक जो बँकिंगच्या विद्यार्थ्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर UPSC आणि MPSCच्या सुद्धा विद्यार्थ्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो टॉपिक आहे SBI. मी तिथे एक पॉईंट मांडलेला आहे, याच्यामध्ये एक मी हेडलाईन दिली टाकलेली आहे की SBI जे आहे ते नॅशनलाइज बँक नाही. काही लोक शॉक झाले असेल, अरे बाबा आमचं अकाउंट त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की नॅशनलाइज बँक वर्सेस गव्हर्नमेंट बँक. होऊ शकते ती गव्हर्नमेंटची बँक असेल, असं काही असेल, किंवा अजून एक शब्द याच्यामध्ये मी ॲड करत आहे, पब्लिक सेक्टरची बँक. तर आपल्याला आता एक क्वेश्चन मार्क आपल्या डोक्यामध्ये झालेला आहे की यार हे SBI आता आहे का? आपला जो अकाउंट आहे, आपला ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे ती बँक काय आहे? एक तर नॅशनलाइज बँक आहे का, गव्हर्नमेंट बँक आहे का, की नंतर पब्लिक सेक्टर युनिट, त्याला म्हणतो पब्लिक सेक्टरची बँक जनरली आहे का? तर खूप मोठा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ॲक्च्युली होते असं की या कारणामुळे होतं आहे की आपले अकाउंट असतात मॅक्झिमम बँकेमध्ये, मग खूप लोकांना असं वाटतं की खूप मोठी बँक आहे का, गव्हर्नमेंटची बँक आहे का, नॅशनलाइज बँक आहे का, हे आपल्याला समजत नाही. तर आपण बघूया सर्वात पहिले विथ प्रूफ कधी कधी नॅशनलाइज झालेले आहे. सर्वात पहिले इतिहास बघू. SBI नव्हतं आधी ते इम्पेरियल बँक होती, पण आता आपण बघूया की आजची काय कंडिशन आहे. तर सर्वात पहिले बघू विद्यार्थ्यांनो आपण की ॲक्च्युली SBI कशा पद्धतीने फॉर्म झाली. तर लक्षात ठेवा, 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता, याच्यानंतर नाव चेंज झालं 1809 मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल. हा झाला पहिला. सेकंड आहे प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे, जे स्थापन झाली 1840 मध्ये. आणि थर्ड आहे प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास, जी स्थापन झाली 1843 मध्ये. तर आता याच्यामध्ये बघू आपण विद्यार्थ्यांनो की 1840, 43 अजून 1806चा आपण 9 बघू आपण नंतर. ठीक आहे, तर बघा सर्वात पहिले काय होतं की बँक ऑफ कलकत्ता. बघा आधी असं होतं की पहिलं हायकोर्ट पण कलकत्ता, पहिलं विद्यापीठ पण कलकत्ता, पहिली बँक पण कलकत्ता, सर्व गोष्टी कलकत्ता, कारण कलकत्ता राजधानी होती देशाची. तर 1806 मध्ये कलकत्ता आलं, नंतर काय नाव झालं प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. झालं असं की हे सर्व ब्रिटिशाच्या काळामधल्या गोष्टी आहे. ब्रिटिशच्या काळामध्ये 3 बँका स्थापन झाल्या. प्रेसिडेन्सी म्हणजे आजचे राज्य म्हणतो आपण. तर प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल, बॉम्बे आणि मद्रास या 3 स्थापन झाल्या. नंतर काय झालं की या तिघांना 1921 मध्ये मर्ज करून एक नवीन बँक स्थापन केली, दॅट इज इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. आता बघा थोडंसं चांगलं वाटत आहे, आणि चांगलं वाटायच्या गोष्टी केल्या होत्या. आपण होतो मर्जिंग जे होते, बँकेची जेव्हा मर्जिंग होते तेव्हा याच गोष्टी केल्या जातात जनरली. तर यांनी काय केलं होतं ब्रिटिशांनी की या ठिकाणी ब्रिटिशांनी ज्या प्रमुख 3 मोठ्या बँका आहेत त्या मर्ज केल्या, त्याचे शेअर एक केले आणि देशातली सर्वात मोठी बँक केली. त्याचं नाव काय आहे? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. नंतर मग 1951 मध्ये AD गोरवाला समिती बसली होती. त्यानुसार आपल्या देशामध्ये ऑफिशियली 1 जुलै 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. म्हणजे जनरली असा एक प्रवास आहे SBIचा. आधी SBI काय होतं म्हटलं, बंगाल, बॉम्बे, मद्रास तिघाला एकत्र करून काय नाव दिलं त्यांनी? मग इम्पेरियल बँक. ठीक आहे, तिघांना एकत्र इम्पेरियल नाव दिलं. आणि नंतर मग याच बँकेने पुन्हा नाव चेंज केलं. केव्हा? 1 जुलै 1955 ला त्याचं नाव काय केलं? SBI. हे सिंपल आपली SBIची हिस्ट्री आहे. आता आपण बघू की SBI इज नॉट अ नॅशनलाइज बँक, गव्हर्नमेंट बँक काय आहे. तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ की देशामध्ये कधी कधी नॅशनलाइज झालेला आहे. तर देशामध्ये 1969 बघू आपण ते पण, आणि 1980 या 2 वेळेस नॅशनलाइज झालेला आहे. तर आपण त्या सर्व गोष्टी बघूया. तर बघा याच्यामध्ये सांगितलं आहे मी की बँक नॅशनलायझेशन सर्वात पहिली झालं होतं याच्यामध्ये 1969 मध्ये, सेकंड झालं होतं केव्हा? 1980 मध्ये. ज्या ज्या बँकेचं डिपॉझिट पेड अप कॅपिटल
50 कोटीच्या वर असेल, 50 कोटीच्या वर असेल, त्यावेळेस 1969 मध्ये ज्या सर्व प्रायव्हेट बँकांचं नॅशनलाइज केलं आणि 1980 मध्ये ज्यांची पेडअप कॅपिटल 200 करोडच्या वर होती, त्या लोकांना 1980 मध्ये त्या लोकांना म्हणजे बँकेला, जे प्रायव्हेट बँकेला 1980 मध्ये काय केलं, नॅशनलायझेशन. आता आपण एक शब्द विचारू की नॅशनलायझेशन म्हणजे होते काय. याचा अर्थ असा होते की एखाद्या प्रायव्हेट बँकेला बघा, मी शब्द प्रायव्हेट यूज करत आहे, प्रायव्हेट बँकेची मालकी जी आहे किंवा नियंत्रण जे आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे करून घेणे. एखाद्या प्रायव्हेट बँकेची जी मालकी जी आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे करून घेणे, त्याला काय म्हणतो आपण, नॅशनलायझेशन. तर या ज्या सर्व बँका, याच्यामध्ये 14 आणि 6 किती झाल्या बँका, 20. तर या 20 बँका देशामध्ये काय झाल्या, नॅशनलायझेशन. केव्हापर्यंत, 1980. आणि भारताच्या इतिहासामध्ये 2च वेळा नॅशनलायझेशन झालेलं आहे बँकेचं. आता याच्यामध्ये बघा, कुठे SBI दिसते का, अलाहाबाद बँक, बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, कॅनरा, देना, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब, PNB, सिंडिकेट, युको बँक, युनियन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेट, आंध्रा, न्यू बँक, ओरिएंटल बँक, विजया बँक, पंजाब अँड सिंध बँक. इथे कुठेच SBI नाही आहे. तर सर्वात पहिला पण एक क्लिअर ठेवायचं. खूप जण सांगतात, बघा लक्षात ठेवा, कोणी डिटेलमध्ये वाचत नाही कधी, तर डोक्यात ठेवायचं की या गोष्टीवरून तुम्हाला दिसेल की SBI नॅशनलाइज करण्यात आलेलं नाही. पहिला पण अजून काही गोष्टी सांगणार आहे, ते पण बघू आपण. समजलीतपर्यंत तर भारतामध्ये 2च वेळा नॅशनलायझेशन झालेलं आहे, 1969, 1980. कारण काय ते आपण इकॉनॉमिक्समध्ये बघतो, माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. पण सिंपल पहिले आपण बघून घेऊ की SBI का बरं नॅशनलाइज नाही आहे. तर 2 वेळा नॅशनलाइज झाल्या, त्याच्यामध्ये SBIचं नाव नाही. आता आपण बाकी पैलूवर आपण गोष्टी करू. आता नेक्स्ट एक पॉईंट आहे की सर आपण बघतो की SBI संदर्भात आपण एक पॉईंट आणलेला आहे की SBIला का बरं नॅशनलाइज म्हणायचं नाही. एक पॉईंट बघा, मी तुम्हाला याच्यात एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये 12 पब्लिक सेक्टर बँक्स ऑफ इंडिया सध्या हे 2024ला आहे. आणि लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी समोर सुद्धा चेंज होईल. हे अजून कमी होणार वेळ पडली तर, हे लक्षात ठेवा. अजून कमी होऊ शकते, सांगता येत नाही. मर्ज केल्यानंतर कमी होतात. आधी 20 होते, आता 24-25 होते, आता फक्त 12 राहिलेले आहेत. याच्यात SBI दिलेलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं ना, नॅशनलाइज बँकमध्ये गुगलसोबत खेळा. गुगलला सांगा, गुगलला विचारा की SBI काय आहे, तर तुम्हाला गुगल पब्लिक सेक्टर पण सांगते, गुगल तुम्हाला नॅशनलाइज बँक पण सांगते, गुगल तुम्हाला गव्हर्नमेंट पण सांगते. गुगलसोबत खेळा, थोडंसं समजेल. गुगल पण कधी कधी चुकीची उत्तर देते आणि 100% चुकीचं आहे, बघू आपण त्याच्यामध्ये. तर या पब्लिक सेक्टरमध्ये सांगितलं आहे SBI. आता जे बाकीच्या बँका बघू, कॅनरा, या सर्व गोष्टी आहेत. पण आता सर्वात पहिले मेन जो पॉईंट आपण डिस्कस करू की SBI काय. सर्वात पहिला पॉईंट मी तुम्हाला काय म्हणताय की पब्लिक सेक्टरची बँक आहे का. सेकंड, याच्यामध्ये नॅशनलाइज आहे का. नेक्स्ट, याच्यामध्ये आहे गव्हर्नमेंटची बँक आहे का. आता 3 पॉईंट आहे, 3 तर राहू शकत नाही. 3 पॉईंट याच्यामध्ये, 3 तर राहू शकत नाही की बाबा एकच बँक 3 गोष्टी होऊ शकेल. तर बघू आपण काय आहे. तर सर्वात पहिला पॉईंट आपण बघू की SBI जेव्हा स्थापन झाले होते 1955ला, ते कोणाच्या, ते शेअर होल्डर कोण होते, आज कोण होल्डर आहे. तर लक्षात ठेवा जनरली की SBI संदर्भातला सर्वात पहिला आपण बघतो आपण की हे जे 3 कन्सेप्ट आहे, हे 3 कन्सेप्ट पहिले समजून घेऊ. पहिले प्रश्न समजला पाहिजे, प्रश्न काय आहे. तर ठीक आहे. तर प्रश्न असा आहे याच्यामध्ये की पब्लिक सेक्टर याच्या आतमध्ये या दोन्ही गोष्टी येतात. कोणत्या गोष्टी, ते एक आहे गव्हर्नमेंटची बँक, सरकारी बँक, आणि सेकंड आहे आपली नॅशनलाइज बँक. ठीक आहे. म्हणजे याचे 2 पैलू आहे. पब्लिक सेक्टरमध्ये 2 पार्ट येतात ना, आपल्याला काहीतरी दुसरं चालू राहतं की बाबा पब्लिक सेक्टर आहे, हे आहे, ते आहे. आता आपण बघू याच्यामध्ये की एखादी बँक पब्लिक सेक्टरची आहे, तर सर्वात पहिला पॉईंट, ही 100% पब्लिक सेक्टरची बँक आहे. पहिला पॉईंट. शंभर टक्के. हे तर याच्यात काही चॅलेंजेस नाही की बाबा पब्लिक सेक्टरची आहे. का बरं, इथं गव्हर्नमेंट बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक, दोघांपैकी कोणतरी आहे. कारण की आपला कन्सेप्ट हाच आहे ना, SBI किंवा गव्हर्नमेंट आहे की नॅशनलाइज आहे. आपण म्हणलं नॅशनलाइज नाही तर गव्हर्नमेंट असेल बा, बघू आपण काय.
तर सर्वात पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला की SBI पब्लिक सेक्टरची बँक आहे, हा क्लिअर आहे. आता आपण बघू गव्हर्नमेंटची बँक आणि नॅशनलाइज बँकमध्ये फरक. तर सर्वात पहिला पॉईंट समजून घ्या. जर मी तुम्हाला असं म्हणते नॅशनलाइज बँक आपण आताच बघितलं, इथे काय बघितलं आपण की भारताच्या इतिहासात आपण 2 वेळा नॅशनलायझेशन केलेलं आहे, 1969 आणि 1980. या दोन्ही याच्यामध्ये SBIचं नाव नाही आहे. मग SBI कधी केलं नॅशनलाइज ते पण इम्पॉर्टंट आहे की नाही. आता काही लोक म्हणतात की सर SBI नॅशनलाइज बँक आहे सर, गव्हर्नमेंटची बँक आहे, असं नाही होत ना. वर बोलून कामं होत नाही. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक पॉईंट पण माहिती पाहिजे की जर तुम्हाला मी असं म्हणता की नॅशनलाइज आहे, 69-80 नॅशनलाइज झालेलं आहे, त्यात आपण बँकांवर बघितलं SBIचं नाव नाही आहे, तर मग SBI कधी नॅशनलाइज झाली? 1955 झाली का? 1950 झाली का? तर नाही, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जनरली असं झालं होतं. एक पॉईंट बघा, समजून घ्या. SBI संदर्भातला पॉईंट समजून घ्या. भारतामध्ये RBI नंतर जे पण सर्वात मोठी बँक आहे आपण ते SBIला दर्जा देतो, हे लक्षात ठेवायचं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असा आधीपासून कन्सेप्ट होता किंवा ब्रिटिशांच्या आधीपासून अशा गोष्टी होत्या. बघा ब्रिटिशांनी काय केलं होतं की 3 बँका मर्ज केल्या, एक बँक स्थापन केली, इम्पिरियल बँक. का बरं? की त्यांना असं वाटलं की बाबा एक ॲपेक्स बँक ठीक आहे, पण देशामध्ये अशी एक मोठी बँक असावं की त्याच्याने फायनान्शियल सिस्टीम वाटते बा मोठी आहे म्हणून. या कारणामुळे आपण सेम बँक आपण कंटिन्यू ठेवली ॲज SBI म्हणून, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि जेव्हा SBI जेव्हा स्थापन झाली विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी 8 बँका वेड्या होत्या, लक्षात ठेवायचं. SBI जेव्हा स्थापन झाली तर SBIच्या 8 बँका होत्या, मेन ब्रँचेस नाही, मेन संस्थानिक बँका त्याला म्हणतात, दॅट इज असोसिएट्स बँक. SBI असोसिएट्स अशा किती बँका होत्या? 8 बँका. त्रावणकोर असेल, बिकानेर, जयपूर, सौराष्ट्र, इंदोर, हैदराबाद, असे नियर अबाउट 8 ज्या बँका होत्या त्या SBI होत्या. आता लेटेस्ट 2017मध्ये SBIला एकत्र केलं आपण, SBI ग्रुपला एकत्र केला 2017मध्ये. 17 काही जवळपास आहे, 17च आहे. 1/2017 अरुंधती भट्टाचार्य तेव्हा अध्यक्ष होत्या SBIच्या. तर SBIची काहीतरी वेगळी हिस्ट्री आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे SBI फक्त SBI नाही आहे, त्या आधी 8 बँका होत्या SBIच्या, ते एकत्र केल्या आपण 17मध्ये. का बरं? की आवाढव्य काहीतरी दिसावं म्हणून. तर सेम पॉईंट आहे की नॅशनलाइज आपण जसं बघतो की 1955ला SBI नॅशनलाइज झालं नाही आहे. मग सर कोणत्याच ठिकाणी आपण जसं बघतो अभ्यासाच्या याच्यामध्ये किंवा कुठे पण जर तुम्ही बघितलं की SBI प्रॉपर नॅशनलाइज केलेली आहे बा, हे तर कुठे दिसणार नाही, प्रूफ नाही याचं काही. तर मग राहिलं का सर, मग नॅशनलाइज आहे का नाही? लोक तेच म्हणतात नॅशनलाइज आहे, नॅशनलाइज आहे, नॅशनलाइज बँक आहे, लोक तेच म्हणतात नॅशनलाइज बँक आहे. तर असं काहीच नाही, लक्षात ठेवा. ना 69मध्ये आहे, ना 80मध्ये आहे, ना स्थापना होताना आहे. मग या सर्व गोष्टीत जर तिथे सांगितलंच नाही नॅशनलाइज बँक आहे, तर मग काही घेणं देण्यात नाही ते नॅशनलाइज आहे म्हणून. पण तिचा दर्जा आधीपासून असा होता की सरकारी बँक असावी, गव्हर्नमेंटसाठी असावी. म्हणून काय झालं की हा आता पॉईंट SBI आहेच नाही, समजून घ्या, ठीक आहे. असं कुठं प्रूफ नाही आहे. मग झालं असं की 2008मध्ये 7-8 असं काहीतरी आहे, 2007-8मध्ये SBIची जे मालकी आहे पूर्णपणे ते ऑफिशियली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्या अंडरमध्ये घेतली. म्हणजे बघा, जर तुम्हाला असं विचारलं की एखाद्या बँकेची मालकी पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असेल तर ती कोणती बँक झाली? बघा, ती गव्हर्नमेंट बँक की नॅशनलाइज बँक? जनरली असं असते की या ठिकाणी पण गव्हर्नमेंट काही ना काही प्रमाणात पर्सेंटेज घेते 51%च्या वर. या ठिकाणी गव्हर्नमेंट स्वतः स्थापन करते. तर झालं असं आहे SBI संदर्भात की जेव्हा 1955ला जेव्हा स्थापन करण्यात आली SBI, तेव्हा त्याचा उद्देशच तो होता की ही बँक गव्हर्नमेंटने स्थापन केलेली आहे, नॉट नॅशनलाइज. आणि सेम जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला त्या नॅशनलाइजसुद्धा लागू शकते. पण या ठिकाणी एकच कन्सेप्ट आहे, एखादी प्रायव्हेट बँक गव्हर्नमेंट आपल्या अंडरमध्ये घेत आहे, प्रायव्हेट बँक गव्हर्नमेंट आपल्या अंडरमध्ये घेत आहे, 51%च्यावर शेअर घेऊन, म्हणजे नियंत्रण आणि मालकीचं काही प्रमाण या ठिकाणी गव्हर्नमेंट स्वतः स्थापन करते. त्याचं एक्झाम्पल आपण RBI चालवायला माहिती आहे ना, RBI पण आधी प्रायव्हेट होती, लक्षात ठेवायचं. आणि भारतीय महिला बँक एक एक्झाम्पल आहे. भारतीय महिला बँक आता ते मर्ज झाली SBIमध्ये. भारतीय महिला बँक जी आहे 2013मध्ये स्थापन झाली होती माननीय मनमोहन सिंगच्या अंडरमध्ये 1000 कोटी रुपये देऊन. ती लवकरच मर्ज करण्यात आली. आता खूप मोठी इकॉनॉमी होती म्हणून असं काही होऊ शकते की जे पण असेल. ही गव्हर्नमेंटने स्थापन केली आहे, त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट आहे, नॅशनलाइज बँक नाही आहे.
खूप जण काय करतात की सर्व गव्हर्नमेंट बँक नॅशनलाइज बँका, असं नाही. ज्या बँका गव्हर्नमेंट स्वतः स्थापन करतात त्याला म्हणावं गव्हर्नमेंटच्या बँका. ज्या बँका प्रायव्हेट असून गव्हर्नमेंट आपल्या अंडरमध्ये घेतो त्याला काय म्हणायचं, नॅशनलाइज बँक. सिंपल आहे. SBI सोबत असं काहीच झालं नाहीये, लक्षात ठेवा. कारण की जेव्हा नाव चेंज केलं, शेअर चेंज झाले, तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते पूर्णपणे शेअर होल्ड करून टाकले. म्हणून आपण SBIला गव्हर्नमेंटची बँक म्हणायला हरकत नाही. SBIला पब्लिक सेक्टरची बँक म्हणायला हरकत नाही. पण SBIला नॅशनलाइज बँक म्हणू शकत नाही. आणि नॅशनलाइज हे प्रोसेस आहे. ते प्रोसेसमध्ये 2 वेळा प्रोसेस केल्या, त्यात SBI नाव नव्हतं. आणि त्या प्रोसेसमध्ये SBIचं नाव नसल्यामुळे किंवा जी प्रोसेस असते प्रायव्हेट आहे, ह्या गोष्टी त्या गोष्टी, तसं SBI सोबत झालं नाही. डायरेक्ट गव्हर्नमेंट नाव जेव्हा चेंज झाल्याबरोबर गव्हर्नमेंटने आपल्या अंडरमध्ये घेऊन घेतलं आहे. या कारणामुळे SBIला नॅशनलाइज बँक म्हटलं जात नाही. तर SBI कोणती बँक झाली मग आपली? एक तर पब्लिक सेक्टरची तर आहेच, आणि सर्वात इम्पॉर्टंट काय, गव्हर्नमेंटची बँक. आता कशावरून समजून घ्या. सध्या असं झालेलं आहे की RBIचे जे पण सर्व जनरली जे पण योजना असतात की ज्या ठिकाणी RBI काम करू शकत नाही, RBIने SBIला मुभा दिलेली आहे की ज्या ठिकाणी आमचे सेंटर्स नाही आहे, फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, मग इतर जे जिल्हे आहे त्या ठिकाणी क्लिअरिंग हाऊस म्हणून SBI काम करते. म्हणजे इतकं मोठा दर्जा दिलेला आहे. का बरं? गव्हर्नमेंटची बँक आहे. भारतीय महिला बँक का बरं SBIमध्येच मर्ज केली? गव्हर्नमेंटची बँक आहे, गव्हर्नमेंटची बँक गव्हर्नमेंटच्या बँकमध्ये मर्ज करणं ठीक आहे, ना की प्रायव्हेट बँकमध्ये. हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजलं का? तर असा आपला एक पॉईंट आहे विद्यार्थ्यांनो की सर्वांना क्लिअर असेल. कमेंट करा तुमचे जे पण इश्यूज असतील इकॉनॉमिक्सचे, ते मी व्हिडिओ बनवता जनरली आता एखादी महिना जनरली तुम्हाला क्लिअर होऊन जातील. तर सर्वात क्लिअर झालं असेल. हा जो व्हिडिओ आहे हा मॅक्सिमम विद्यार्थ्यांना शेअर करा, SBIच्या लोकांना शेअर करा, ठीक आहे. तर असं राहिलं आपल्या SBI संदर्भातल्या विद्यार्थ्यांनो की SBI काय म्हटलं आता आपण, गव्हर्नमेंटची. याच्यापेक्षा मोठं स्टेटस आहे, लक्षात ठेवा. याच्यापेक्षा मोठं स्टेटस आहे गव्हर्नमेंटचं ऑब्व्हियसली, ठीक आहे. पण ते नॅशनलाइज बँक नाही. क्लिअर इथपर्यंत. आणि पब्लिक सेक्टरची सुद्धा ती काय आहे, बँक आहे. हा त्याचा पार्ट आहे म्हणा, पब्लिक सेक्टर तर ते मेन हे आहे, ठीक आहे. सर्वांना थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.